श्री संताची या पायी ठेवून या माथा, संत संत पूर्ण करीती मनोरथ। तेव्हा संत हे श्रेष्ठ आहे आणि भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्रममयं देवमनन्तं विश्वतोमुखं दिवि सूर्यसहस्रस्य भवेदुगं वद्युतिताः यदि भासदृश्यसा स्याद्भासस्तस्य महात्मनः तत्रैकतस्थं जगत्कृत्स्न परिविभक्तमनेकदाः आप्यस्य देवदेवस्य शरीरे पाण्डवावस्थिताः ततः स विस्मयविष्टो हृदयष्टरोमा धनञ्जय प्रणम्य शिरसा देवं कृतास्त्रीलिरभाषतम्। भगवंत म्हणतात, हे अर्जुना, जसं आपण जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करतो, ज्याने दिव्य सुवासिक ओटी लावली आहे, अशा सर्व आश्रयांनी भरलेल्या अनंत सर्व व्यापक परमेश्वराला अर्जुन पाहता झाला। आकाशात हजारो सूर्याची प्रभा जर एकदम प्रकट झाली तर ती त्या परमेश्वराच्या प्रभेसारखी होईल। तेव्हा अर्जुन देवाधिदेवाच्या त्या विश्वरूप शरीरामध्ये हे अनेक भागात विभागलेले संपूर्ण जगत एकत्र झालेले पाहता झाला आणि अर्जुन आश्चर्यचकित झाला। अर्जुनाच्या अंगावर रोमांच उठले। अर्जुन परमेश्वरापुढे नतमस्तक झाला आणि हात जोडून उभा राहिला। अर्जुन म्हणाला, हे परमेश्वरा, तुझं हे विराट देहामध्ये सर्व देव, त्याचप्रमाणे निरनिळ्या सृष्ट पदार्थाचे समुदाय, कमलासनावर बसलेला सर्व सृष्टीचा प्रभू हिरण्यगर्भ, सर्व ऋषी व देवलोकातील सर्प हे पाहत आहे। असा अर्जुन भगवंतापुढे नतमस्तक झाला। पश्यामि देवांस्तव देवदेह्य सर्वास्तता भूतविशेष संज्ञां ब्रह्माणामीशं कमलासनस्थ ऋषीस्व सर्वानुरंगास्व दिव्यान् अनेक बाहुरुद्रवक्त्रनेत्रं पश्यामि त्वा सर्वतो अनन्तरूपम् अनन्तनमध्येन पुनरस्तवादि पश्यामि विश्वेश्वरं विश्वरूपम्। हे विश्वेश्वरा, जगदीश्वरा, ज्याला बाहू, उदर, तोंड, अनेक हाते आहेत, हात आहेत, नेत्र असंख्य आहेत, ज्याच्या चोहोकडे अनंत रूपे आहेत, असा तू मला दिसत आहे। तू शेवटही दिसेना, मध्यही दिसेना व आरंभही दिसेना, असं तुझं किरीट, गदा, सुदर्शन चक्र असं तुझं विराट रूप आहे, असा अर्जुन म्हणून नतमस्तक झाला। पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।